नमस्कार मंडळी, श्री राजेंद्र भाऊ पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण केसरी 2024 ओपन बैलगाडा शर्यत मैदान येत्या 29 जुलैला संपन्न होत आहे। या मैदानात सर्व मित्रांनो टॉपचे नंदी येतील। बक्षीस स्वरूपसुद्धा खूप चांगलं आहे, समोर तुम्ही बघताय। तर मित्रांनो चला या आपण मैदानातील काही संभावित पैरे बघूया। याच्यामध्ये जर काही बदल असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलाच तुम्ही पायरा बघताय, नगरसेवक अमोलदादा वाघमारे यांचा पब्लिक किंग महाकाल आणि सरपंच नारायण शेठ विठ्ठल काजले यांचा पेडगाव केसरी गजा। मित्रांनो हा पायरा नक्कीच होऊ शकतो। पुढील संभावित पायरा आहे अमित पाटील सुपणे यांचा लाडका टिटवी आणि त्याच्यासोबत असू शकतो संभाजीनगरचा सध्या चर्चेत असणारा अर्जुन। मित्रांनो हा सुद्धा एक टॉप पायरा आहे, हा नक्कीच पायरा होऊ शकतो। तर मित्रांनो पुढील संभावित पायरा आहे सचिन शेठ चव्हाण वाई यांचा लाडका सिकंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो तो ओमकार पिसाळ यांचा कालेज आणि देखना हत्यार पिस्टन 2211। हा सुद्धा मित्रांनो पायरा नक्की होऊ शकतो। तर मित्रांनो पुढील संभावित पायरा आहे निंबाळकर सर यांचा लाडका सर्जा आणि त्याच्यासोबत असू शकतो हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंदकेसरी हारण्या। मित्रांनो हा पण पायरा होऊ शकतो आणि याआधीसुद्धा हे दोन नंदी सोबत पळाले आहेत आणि खूप चांगले पळाले आहेत। तर मित्रांनो पुढील टॉप पायरा आहे शंकरपड गाजवून आता घाट गाजवणारा इरफान सांडू मिस्त्री तलेगावकर यांचा देवाबाई आणि त्याच्यासोबत असू शकतो तो गराडेकरांचा लाडका हिंदकेसरी लारा। मित्रांनो सध्या दोन्हीसुद्धा नंदी पायऱ्यापासून वंचित आहेत, परंतु हा जर पायरा झाला तर गाडी खूप टॉपमध्ये पळेल, त्याच्यामुळे हा सुद्धा पायरा नक्की होऊ शकतो। पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल 81-81 आणि त्याच्यासोबत असू शकतो तो विनोद शेठ गडकरी किरण शेठ पाटील यांचा लाडका चिखलीचा तेजा। माळशिरसला दोन्ही नंदींनी फायनलचा गुलाल घेतला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा पायरा आपल्याला नक्कीच येणाऱ्या आगामी मैदानात दिसू शकतो। तर पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय संभाजीनगरच्या आणबान शान शंकरपड गाजून आता घाट गाजवणारा संभाजीनगरचा लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो मानगरकरांचा सध्या टॉपमध्ये पळणारा वादळ। मित्रांनो मागे लखनच्या मालकांची मुलाखत घेतलेली तेव्हा ते बोलले होते की तुम्हाला प्रत्येक वेळी लखन हा नवीन पायऱ्यामध्ये दिसणार, त्यामुळे लखन आपल्याला यावेळी वादळसोबत देखील दिसू शकतो। तर मित्रांनो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे साताऱ्याच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत असू शकतो तो माळशिरस हिंदकेसरीचा मानकरी ओगलेवाडीचा तेजा। मित्रांनो बालमाला सध्या चांगल्या पायऱ्याची गरज आहे आणि तेजा आणि बालमा ही गाडी सुपरफास्ट पळते, त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। तर मित्रांनो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे सलग 5 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो तो बिंजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा लाडका मथुर। मित्रांनो हा सुद्धा पायरा आपल्याला येणाऱ्या फलटण केसरी मैदानात नक्कीच दिसू शकतो। दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत। तर मित्रांनो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे पिंटू शेठ मोडक यांचा सध्या चर्चेत असणारा ज्या मैदानात जातोय त्या मैदानात फायनलचा गुलाल घेणारा पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर। मित्रांनो सुंदर सध्या खूप जबरदस्त पळतोय आणि त्याच्यासोबत आहे तो अखंड महाराष्ट्रांचा लाडका नवम हिंदकेसरी बकासूर मोहिलशेठ धुमाल यांचा बकासूर। मित्रांनो हा सुद्धा पायरा नक्की होऊ शकतो आणि मित्रांनो ही सुद्धा गाडी नक्कीच फायनलमध्ये राहू शकते, कारण दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत। तर मित्रांनो हे मी माझ्या मते संभावित पायरे सांगितले आहेत। फिक्स पायऱ्यांची जी काही अपडेट येईल ती मी तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्की सांगेल, त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बैलगाडी क्षेत्रातील सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा बाय बाय गाईज।